बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। सुजय विखे पाटील यांनी आता भाजपमध्ये येण्याचे संकेत दिलेले आहेत। सुजय विखे आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं कळतंय। तर प्रवरा नगर कारखान्यात ही बैठक झाली असून या बैठकीमध्ये सुजय विखे आणि कार्यकर्त्यांच्या या झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय या ठिकाणी असे संकेत दिल्याचं कळतंय। या क्षणाची एक मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। सुजय विखे पाटील यांनी भाजपत जाण्याचे संकेत दिलेले आहेत। तर आपण पाहतोय काल दोनही बैठकांना या ठिकाणी विखे पाटलांची देखील अनुपस्थितीत होती आणि याच पार्श्वभूमीवरती अधिक तपशील घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सुजय विखे पाटील यांनी भाजपत जाण्याचे संकेत दिलेले आहेत। तर सुजय विखे आणि कार्यकर्त्यांमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीत अशा पद्धतीचा निर्णय झाल्याचं कळतंय। प्रवरा नगर कारखान्यात ही बैठक झाली असून भाजपत जाण्याचे संकेत या बैठकीत सुजय विखे पाटलांनी दिलेत। तर नगरची जागा व्यक्तिद्वेषाने अडवल्याचा आरोप देखील करण्यात आलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो अशा प्रकारे त्यांनी भाजपत जाण्याचे संकेत दिलेत। अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल साळुंके। प्रफुल्ल, काय अधिक तपशील? स्वाती, नगर दक्षिण वरना जो काँग्रेस राष्ट्रवादी मधला वाद आहे तो आता अत्यंत टोकाला गेलेला आहे आणि विखे पाटील यांचा पुत्र जो आहे सुजय याने काल प्रवरानगरमध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि आपण कुठला निर्णय घ्यावा या संदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट केली। या ठिकाणी भाजपात जाण्याचे संकेत जे आहेत ते काल या स्पष्टपणे सुजय विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्याचं कळत आहे। कारण गेले 2 वर्ष आपण नगर दक्षिणच्या जागेसाठी प्रयत्न करतोय पण अजूनही व्यक्तिदोषामुळे आपल्याला ही जागा सोडली जात नाही असा थेट आरोप त्यांचा पवार कुटुंबियांकडे आहे आणि त्यातूनच आता उद्याच्या बैठकीत जर नगर दक्षिणची जागा सुटली नाही तर सुजय विखे पाटील हे भाजपाकडे जातील हे स्पष्टपणे आता समोर येताना आपल्याला दिसत आहे। अगदी प्रफुल्ल, अशीच तपशीलवार माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।